तुम्ही इतक्या आनंदाने गाण्यांना कवितांना दाद देत आहेत, बरं वाटतं, जिवंत माणसं आहेत. पण आपल्याकडे असं आहे की जितका म्हणून असा 8 दिवस तांब्या न घेऊन गेल्यासारखा चेहरा केला की तो भयंकर आध्यात्मिक. अरे हा असतो, ह्या कसला आध्यात्मिक. मला तर असं वाटतं जीवनावर प्रेम करणे ही फार सुंदर गोष्ट मला वाटते. मी नेहमी म्हणतो की आईने किंवा बायकोने उत्तम आमटी केलेली असेल तर तिचा भुरका मारताना भुर्र असा जो आवाज येतो तो मला ओंकारा इतकाच पवित्र वाटतो. त्यामुळे हवं तर सगळं लाळ गळत असते, पण अध्यात्माचा खोटा आव यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. निळ निळ वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार, रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. याचं सुख नसतंच मुळी कधी यांच्यासाठी एकच असतं, कपाळाला आठी. यांच्यासाठी एकच असतं, कपाळाला आठी. यांची पापणी कधी सुद्धा ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्लीत तरी यांना व्हिस्कीचा वास येतो. आणि वेलची खाल्लीत तरी यांना व्हिस्कीचा वास येतो. यांचा धोशा सुरू असतो, अमकं खाणं वाईट, डोकं जडचं होतं, तमकं मुळीत पिऊ नका, त्याने नक्की पडचं होतं. संयमाचे पुतळेच हे. यांची पापणी चुकून सुद्धा चढत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. अहो सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार. एखाद्याने केलं तर ठीक आहे हो. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार, किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना, आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, आणि यांच्या अध्यात्माचं गळवं अवघड जागी ठणकलं. आणि यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं, पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं. या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. आणि एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात. आणि एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात. एरंडेल प्याल्यावर आणखी वेगळं काय होणार. एरंडेल प्याल्यावर आणखी वेगळं काय होणार. एकच जागा ठरलेली, दुसरीकडे कुठे जाणार. एकच जागा ठरलेली, दुसरीकडे कुठे जाणार. कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही.